सकाळी सकाळी उठल्यानंतर निखिलचं नेमकी काय चालू होतं काय माहिती, त्याच्याकडे बघून ऋषी दादाला मला मोकार हसू यायचं. ऋषी दादा बघा ना कसा हसतोय. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि आणि लोणावळ्यावरून घरी आल्यानंतर लईच भारी वाटलं. घरच्या सारखं सुख कुठंच भेटत नाही. घराचं काम कुठंवर आलं ते बघावं म्हटलं, तसं बी घरचे शिव्याच देत आहे. शिव्या द्यायचं कारण म्हणजे महिन्यातून दोनदा तीनदा कोणी फिरायला जातं का? मित्र परिवार मोकार मोठा झालाय. घराच्या बाहेरचा व्ह्यू कसा दिसतोय भागात टॉपना, अजून तर लई काम बाकी आहे. घराचं काम तर लई जोरात चालू आहे. दोन्ही फ्लोअरची घोटाई पण होऊन गेली. घोटाई म्हणजे तुम्ही बघू शकता वर PCC टाईप केलं जातं, म्हणजे लिकेज होत नाही. इकडे खिडक्यांचं ग्रेनाईटचं पण काम चालू होतं. घर बांधायला जेवढे पैसे लागले नाही तेवढं घर सजवायला पैसे लागू राहिले. पण कसं जुनं ते सोनच राहतं, नव्याची मोकार काळजी घ्यावं लागते. एवढं कुठंतरी पडलं तर लगेच फुटून जातं. त्यातल्या त्यात मोकार दिवस झाले ऑफिसलाच जायला नाहीये आणि भरपूर जणांना माहितच नाही नेमकी मी काम काय करतो. व्लॉगच्या शेवटला नक्की सांगणार. सकाळी आंघोळ तर केली पण ऑफिसवर जाऊन परत फ्रेश व्हावं का असं वाटलं होतं, कारण रस्त्यावर धूळ एवढी होती ना, नाद नाही करायचा. किती धूळ आहे ना, आमचे गावकरी कमेंट मध्ये नक्की सांगतील. धूरच धूर दिसतोय रस्त्यावर, पुढची गाडी दिसतच नाही. ऑफिसवर गेल्यानंतर सर्वात आधी बाबांची पूजा करून घेतली, कारण त्यांच्याशिवाय आपला दिवसच चालू होत नाही. मस्तपैकी कामाचं नियोजन लावून आपल्या खुर्चीवर बसलो. तुम्हाला माहितीये एकदा कामाचं नियोजन लागलं ना, कुणी ना कोणी येतच ऑफिसवर. भरपूर दिवसानंतर आपल्या डॉक्टरांचं दर्शन झालं. ते म्हणे चल कुठेतरी फिरायला जाऊ. म्हटलं आत्ताच फिरून आलोय, नाही तर परत घरचे बाहेर काढून देतील. मलाच घरचे बाहेर काढून देतील त्यांनी असं ऐकल्यानंतर तेच ऑफिसच्या बाहेर निघाले. खत्म, बाय बाय, टाटा. तुम्हाला जाणून घ्यायचं ना नेमकी काम काय करतो मी. अनेक डिजिटल स्किलच्या साहाय्याने इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावरून अर्निंग करतो. तुम्हाला इथं मी लाईव्ह प्रूफ दाखवतो. डिजिटल स्किलच्या साहाय्याने मी आज एकाच दिवसात 5,800 रुपये कमवले होते. तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल डिजिटल स्किलच्या साहाय्याने मी अर्निंग कशी करतो, तर माझ्या बायोमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. चला मग काय आता निवांत घरी जाऊ. पण घरी जाता जाता मोकार धूळ लागली, डोळे पार मिचकत होते. म्हटलं काय करावं काय नाही.